पार्टीचे अध्यक्ष पंकजी घाटोडे साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आमच्या पार्टीतले सदस्य यांना माझा नमस्कार। तसेच अख्ख्या सावड्याच्या पब्लिकला श्रेया वारकरीचा नमस्कार। तो कुछ बात ऐसी थी, राजा बोला रात है, मंत्री बोला रात है, रानी बोली रात है, संतरी भी बोला रात है। ये तो आज सुबह सुबह की बात है। माहितीये मिडल क्लास लोकांमध्ये ना राजनीतीची व्याख्या सांगते तुम्हाला। राजनीती म्हटलं की लाच शिपारी गुंडागर्दी ही म्हणजे आजची राजकारणाची व्याख्या। राजकारण म्हटलं की रक्कड पैसा उभा, रक्कड मनुष्य बाल उभा, कुठल्याही पातळीला कुठल्याही टोकाला जायची माणसाची तयारी असायला हवी, म्हणजेच राजकारण। आजची राजकारणाबद्दलची मिडल क्लास माणसाची समजूत, जेव्हा एखाद्या आईला एखादं बाळ म्हणतं आई मी ना मोठा होऊन राजकारणात जाईल, मला राजकारण लय आवडतं, तेव्हा त्याच्या आईचा एक सुंदरचं गोडचं उत्तर असतं धंदाबानी शात काय धंदाबानी, मोठा चालला राजकारण करायसाठी, हे आपले काम नाही। राजकारण करायला पैसा लागतो, पैसा आहे का तुझ्या जवळ? अरे ही समजूत कशी का बनली? कोणी बनवली ही समजूत? ही समजूत बनवण्यामागचे कारण कोण? तुम्ही आम्ही। अरे रात्रीच्या रात्री खोके उतरतात, दारूचे, पैशाच्या नोटा विकतात आणि त्याच पैशाच्या नोटा देऊन तुम्ही तुमचे ओट त्या लोकांना देतात जे 5 वर्ष येऊन काहीच करत नाही। त्या दिवशी एक महिला आली, त्या महिलेला बोलले इस बार वोट किसको? ती म्हणते जो देगा नोट उसको मिलेगा वोट। अरे वाह, या नोटाच्या भरोशावर तुम्ही ओट विकता आणि या ओट विकल्यानंतर अख्खे 5 वर्ष त्याच गुलामगिरीत जगता। अरे 40 फुटाचे बॅनर लावता, 40 फुटावर तुम्ही काम तरी करता का हो? त्या दवाखान्याची तुम्ही परिस्थिती बघा, शुगरच्या स्ट्रीट्स अवेलेबल नाही, सगळीकडे घाण आहे। माझं शहर, माझं राज्य, माझं गाव म्हणता, माझं घर म्हणता, माझं दार म्हणता, त्या दारात त्या घरात तो कचरा पडलेला दिसतो आणि तुम्ही माझं दार न घर सांगता? अरे दार आणि घर याला म्हटलं जात नाही हो साहेब। राजकारणातून समाजकारण घडून यायला पाहिजे, नाही की समाजकारणातून राजकारण। कारण ज्या समाजकारणातून राजकारण घडून येते ते समाजकारण नसते, तर ते काय असते? सगळ्यांच्या डोक्यात लाईट लागलाय, घर भरून भरून किती भरणार, शिक्षणाचा बट्टा बोळ झालाय आणि इथे असलेले शिक्षण काय सुरू आहे, कसं सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। शिक्षण कसं असलं पाहिजे? शिक्षण तसंच असलं पाहिजे ज्याच्यामुळे आपला विकास होईल। तो कशा लोकांना द्यायचा आहे? जे लोक अनपढ आहेत? अरे वृद्धांपेक्षा आता युवकांची गरज आहे, युवकांना तुम्ही वोट द्या। जे शिक्षित आहेत त्या लोकांना वोट द्या। आमचे साहेबांना गरज नाहीये तुमच्या पैशांची, साहेब स्वतःच्या बळावर खूप मोठे आहेत, गरज नाहीये त्यांना तुमच्या पैशांची। फक्त साहेबाच्या मनात आलेला एकच विचार, तो म्हणजे माझ्याकडे तर देवाने दिलेलं सगळं आहे, मी तर खुश मी जिंदगी जगतो, पण त्या लोकांचं काय ज्यांना 2 वेळचं खायला सुद्धा मिळत नाही, त्या लोकांचं कसं? त्याचमुळे आणि याच गोष्टीमुळे साहेबांनी राजकारणाची पायरी चढली आणि आज साहेब इथे आहे। साहेबांना वोट देऊन विजयी करा, शिक्षणाचा विकास होईल, तुमच्या दवाखान्याचा विकास होईल, गंदगी साफसफाई होईल, क्योंकि इस बार युवाओं की सरकार, झूठे नेते इस्तीफा दे। इस बार कोण आला पाहिजे? असं नाही, इसकी बार आपकी बार। एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देते। जय जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी। धन्यवाद।